हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा आज तिथीनुसार किल्ले रायगडावर पार पडला। या सोहळ्याला हजारो शिवभक्तांनी हजेरी लावली। यावेळी शिवप्रेमींनी चित्तथरारक कसरतींसह मर्दानी खेळ देखील साजरे केले। पाहूया याच सोहळ्याचे काही क्षण। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार राज्याभिषेक दिवस आहे आणि आजच्या दिवशी म्हणजे आजच्या तिथीला छत्रपती शिवाजी महाराजांचा याच रायगडावर राज्याभिषेक झालेला होता। आणि सर काय सांगाल, आज दिवसभर कशा प्रकारे कार्यक्रम होणार आहेत, कोणते कोणते कार्यक्रम केले आहेत? प्रथम छत्रपतींच्या प्रतिमेचं इथे सदरेवरती आगमन होईल, त्यांच्या प्रतिमेचा अभिषेक होईल, त्यानंतर त्यांचं सिंहासनारोहण होईल, त्यांच्यावर नंतर मग सुवर्ण नाण्यांचा अभिषेक होईल। त्यानंतर आम्ही त्यांची मिरवणूक काढू सदरेपासनं होळीच्या माळावरनं बाजारपेठेतनं ती जगदीश्वर दर्शनाला जातील। त्यानंतर संपूर्ण जे शिवगडावर जवळजवळ लाखभराच्या आसपास जे शिवभक्त आहेत त्यांच्यासाठी महाप्रसादाचं प्रयोजन केलेलं आहे आणि मग नंतर कार्यक्रमाची सांगता होईल। आपण पाहताय रायगडावरचं हे राजसदर आहे, हा राजदरबार आहे। याच राजदरबारामध्ये बसून छत्रपतींनी संपूर्ण महाराष्ट्रावर संपूर्ण भारतावर राज्य केलं। जे राजदरबारात बसून त्यांनी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या नवनव्या गोष्टींना उगम दिला, नवनव्या गोष्टी घडवल्या, अनेक आदेश दिले, अनेक लढायांचं प्लॅनिंग याच ठिकाणी बसून त्यांनी केलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिनाचा सोहळा साजरा करण्यासाठी केवळ धारकरीच हे रायगडावर येत नाहीत, तर वारकरी देखील तितक्याच मोठ्या संख्येने येतात। कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाने, आदिलशाहीने, निजामशाहीने ज्या हिंदूंच्या देवस्थानांवर आक्रमण केलं होतं, जी हिंदूंची मंदिरं पाडलेली होती, त्या सर्वांना आपल्या राज्याभिषेकाच्या माध्यमातून एक छत्र दिलं, एक स्वतंत्रता दिली आणि एक सुरक्षा देखील प्रदान केली। गेली 18 वर्ष झाले आमची संस्था या ठिकाणी येऊन सेवा करते। आमचा देह राहो अथवा न राहो ही सेवा अखंड राहिली पाहिजे, हीच या सगळ्यांच्या समोर आपली संस्कृती दाखवायची आहे काय आहे। त्याच्यामुळे ही सगळे वारकरी तयार केलेत। एवढंच यातनं आनंद होतोय की ही पुढची पिढी तयार होते, एवढाच आनंद आहे यात। शिवराज्याभिषेकाच्या दिवशी जलाभिषेक केला जातो आणि त्याचबरोबर मुद्राभिषेक देखील केला जातो। आणि त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्राभिषेक जो झालेला होता, त्या मुद्राभिषेकाच्या वेळी खऱ्या सोन्याचे जे होन होते ते शिवाजी महाराजांवर त्या होनांनी मुद्राभिषेक करण्यात आलेला होता। आज 352वा जो राज्याभिषेक दिन साजरा केला होता रायगडावर, हा तिथीनुसार साजरा केला होतोय। आणि त्या दिवशी देखील त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर जो मुद्राभिषेक करण्यात आलेला होता, ते जे होन होते त्यांचीच प्रतिकृती इथे आपल्याला साकारलेली दिसून येते आहे। 352 होनांचा अभिषेक यावर्षी आम्ही करतोय आणि त्याची प्रतिकृती आहे। वा शिवराज्याभिषेक तिथीप्रमाणे दरवर्षी आपण साजरा करतो, तसाच याही वर्षी मोठ्या जल्लोषामध्ये साजरा झाला आणि खऱ्या अर्थाने अवघा रायगड सगळं वातावरण भगवं झालं आणि शिवमय झालंय। आणि म्हणून सर्व लोक या शिवराज्याभिषेकाच्या आनंदामध्ये सगळे लोक जल्लोषामध्ये न्हावून निघालेत। आज रायगडावरचं हे संपूर्ण वातावरण आपण पाहताय, या संपूर्ण वातावरणाची अनुभूती आपण जर घेतली तर अगदी त्याच काळात म्हणजे शिवछत्रपतींच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला होता तो अगदी तंतोतंत इथे उभा करायचा प्रयत्न या सगळ्या मावळ्यांकडून केला जातोय, सगळ्या संस्थांकडून केला जातोय। इथे आपण पाहताय साहसी खेळ खेळले जात आहेत, एकीकडे ढोल ताशे वाजवले जात आहेत, एकीकडे लेझीम खेळली जात आहे, तर दुसरीकडे इथे त्या काळामध्ये ज्या प्रकारे साहेबा महाराजांची हुजरात काढण्यात आली होती, ती हुजरात देखील काढण्यात येते आहे। रायगडावरचं आजचं वातावरण हे अतिशय वेगळं आहे, अतिशय विलोभनीय आहे आणि मन सुखावणारं, त्याचबरोबर
आपल्याला प्रेरणा देणारं असं हे वातावरण आज रायगडावर आहे. कारण आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन हा रायगडावर साजरा केला जातोय. कॅमेरामन अरविंद वारगेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.